गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आता वाजले आहेत 11:30 आणि आम्ही चाललो आहोत रविवार पेठमध्ये गणपतीचं डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे. तर हा व्लॉग कंटिन्यू कर. सो बोला बोला की. मानकर ढोसाला थांबलो होतो, नाश्ता केला एकदम पोटभर आणि आता निघालो आहोत. 12:30 वाजलेत. आता डायरेक्ट रविवार पेठ. फक्त पार्किंगला जागा मिळायला पाहिजे. पार्किंग असतात तिथे, पण आता हे गर्दी जास्त असणार आहे. आता डेकोरेशनचं सामान घ्यायला भरपूर लोक येतात तिथे. तर तिकडे सगळं होलसेल मिळतं. तर बघूयात आता जागा वगैरे भेटते की नाही पार्किंगला. ती पार्किंग तर अशी डोक्यात फिक्स बसली आहे ना मुंबईला गेल्यापासून. कुठेही निघायचं म्हटलं का तो पार्किंग शब्द तोंडात येतोच ना. हे पाठ आहे आपल्याकडे? नाही, आपल्याकडे नाही. आतेवेळी आपल्याकडे नाही तसं पाठ. चलो कंटिन्यू करा. त्या पाठावर बसवायचं गणपती. चलो फिर कंटिन्यू करा. आम्ही पोहोचलो आहोत दगडूशेठ मंदिराकडे. इथे समोरचे दिसते ते दगडूशेठ मंदिर आहे आणि समोर एकदम दूर मध्ये तुम्हाला गोल्डन दिसत असेल. तर तिकडे डेकोरेशन केलेलं आहे. यावर्षी तिरुपतीचं डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी आणि तिथे आता गणपती बसवतील ते. तर थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवते मी परत. आणि ट्रॅफिक इथे असतेच. कधीही या तुम्ही, या एरियात ट्रॅफिक मिळणारच. असं काहीसं केलेलं आहे त्यांनी. खूप छान दिसतंय. अजून काम चालू आहे, भरपूर काम बाकी आहे. भारी वाटतंय ना. ही बस मध्येच आली त्याच्यामुळे ना कळत नाही. हे इथे हे जे समोर आहे ना, इथे आतमध्ये गणपती बसतो. घोडे किती मस्त लावले आहेत. छान केले हा डेकोरेशन. सो आता मी पुढे चालूय. आम्हाला रविवार पेठ मध्ये जायचंय आणि इथे मागेच ना एक पार्किंग आहे. तर तिथे पार्क करू गाडी आणि आम्ही चालत जाऊ. रविवार पेठ खूप पुढे अजून. तर पुढे पार्किंगचं माहित नाही आम्हाला. सो इथली जी पार्किंग आहे तिथे जाणार आहोत. गर्दी आहेच. वाजले आहेत 1:30. 1 तास लागला आम्हाला यायला इकडे. सो आम्ही पोहोचलो आहोत रविवार पेठमध्ये आणि खूप जास्त गर्दी आहे. मी तुम्हाला पुढे दाखवते आता सगळं. सो इथे एक शॉप आहे. तिथे आता आम्ही आतमध्ये जाऊन बघतो. थांब काही नको करू. प्रेम तेर
किती म्हणतात? सगळे फ्लॉवर्स असतात इथे. अंदर वो ये भी लगाने का था ना, ये वाला अपना, ये वाला. हे बघा, मी हे वालं वरचं जे आहे ना, ह्याचं म्हणत होते मी. सो इथे खूप छान छान तोरणं पण आहेत. गर्दी आहे भरपूर. हे थांबले दिले. चला या पुढे. एक काम करू, ऐक माझं. हां, ही बघ, ही अशी खोल फिटिंग वाली बघू. मग हेच मी म्हणते. मग अशी मोठी बघू डायरेक्ट, ज्याने पूर्ण विंडो कव्हर होईल. ही खोल फिटिंग वाली आहे बघ. बोला साहेब. ऐका ना, मी एवढी मोठी नको आहे आपल्याला, छोट्यामध्ये बघू. साईज आहे ना, इकडे आतमध्ये पण आहे. काय आत? तेच आहे, दुकानाच आहे. इथे पुढे एवढं काही वाटत नाही मला. मागच बघायचं का? इकडे इकडे एक गोष्ट दिसली मला. पुठ्ठा आहे का? पुठ्ठा आहे. याला काय करणार? हे कसं करायचं, म्हणजे वर्कआउट काय करतात? लाईट मागे ठेवायचं का? नाही, याला कलर मारायचा. हां, ॲक्रेलिक कलर मारायचा. अच्छा, कलर आपल्याला मारून घ्यायला लागेल. याच्याबरोबर ते 2 येतात मारतात. कलर आपल्याला मारायला लागेल ते. याच्यामध्ये किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 18 तर फक्त फिटिंग. हे तुम्ही पूर्ण डिस्मेंटल करून देणार ना? करा चला ह्याचं करा फायनल. 550. हां, ही नका ना देऊ, नवीन द्या ना. नवीन नाही, लास्टच आहे एकदम. पण हे असं हे हो, आपल्याला धुवायला लागेल घरी जाऊन तिले. तू बारीक विचार करतील. हे काय इकडे होते ना हो. पाईप बदलून दे. हा, पाईप बदलून द्या. परत ते त्यांनी डिस्प्लेला ठेवलं होतं, घेऊ ना जरा नवीन. कमी जास्त फिटिंग असं राहू द्या. ते फिटिंग तुम्हाला डिस्मेंटल करायचं काय गरज नाही. हां, राहू दे. हे घेऊन ठेवतो आणि पुढे राऊंड मारून येतो आम्ही. हे इथंच ठेवा. पाईप फक्त हाईट ते बरोबर द्या. सो ही फ्रेम आम्ही घेतली. वहाँ भी है बोल. हे पण असं पण घेऊ. हे वालेच घ्यायचेत आपल्याला, पण डिझाईन वेगळे पाहिजे. पानं पण घेऊ. पण इथे तसे नाही आहे, इथे ते फ्लॉवरचंच आहे सगळं. हे ना त्या आपल्या रॉडला व्यवस्थित लावताना येणार. बसेल. हे कितने का आहे क्या? एक पीस. आपण ना हे थर्मोकॉल घेऊ आणि फुलं वेगळे घेऊ. ऐका माझं, ते स्वस्त पडेल. हे बघा, हे असे थर्मोकॉल. अहो, ते थर्मोकॉल घेऊ असं वाला आणि त्याला फुलं घेऊ. खेळत बसायला लागेल. खेळायचं काय, टोचायचं त्याच्यामध्ये फक्त. इथं नाहीये, त्या साईडने जास्त आहे. इकडे कमी आहे. हो, घेऊन टाकू आपण ते. फ्रेम. हो, फ्रेमच आणू का? आणा. 50ला 3 घ्या. 50 आहे. द्या ना 3. कॅरी बॅग आहे का? ती तार वगैरे नाही, तार पण द्या. एक तार. कितीला एक? 20ला एक.
2 द्या. कॅरी बॅग द्या. कॅरी बॅग द्या फक्त आम्हाला. खूप जास्त गर्दी झाली इकडे आता. लटकन वगैरे ठीक है, यही कर दो. हाँ यही कर दो डिज़ाइन. कितने का है ये? 400 का. ये वाला 400 का है और वो वाला अरे 2 मीटर. अच्छा हाँ 2 मीटर. ओके बराबर बताओ ना इसका. रेट फिक्स है. नहीं नहीं, ठीक ठीक बताओ. रेट फिक्स है. तोरण कसं आहे? हे मला 450 हे बाजार 350 ला आहे. कमी जास्त होत आहे. कुठला ते सांगा. हे आपलं लास्ट टाइम तेच आहे. चला बघू पुढे. हे ना तुला दिलंय ना. हे 2 डझन घेतल्या. आता ह्याच्यासोबत ते ऑफ व्हाईट हे कसे आहेत दादा? 20 रुपये काही का. आणि हे वाले सेम. ते 60 रुपये देते. भाई एक ही कर देते. 60 तो 500. कितना? 500. ठीक है करो. इसमें नया पीस दो पर. हाँ और ये कितने का है? ये आपका 200 का 12 पीस. 200 का 12 पीस. मगाशी किती बोलले होते? 200 ना. चलेगा. ये और ये. सो आता हे घेतलंय आणि हे नाही, हे नाही घेतलं, हे घेतलंय. कोणते घेतलं? ये वाला और ये वाला पैक करके देना. थोड़ा 19-20 तो होने होंगे ना. 550 रुपये है तो पैसे इसमें कम करेंगे. म्हणजे हा सेमच आहे ना सर सगळं? ठीक आहे ते सर. मल्टी कलर सिंगल कलर. सिंगल कलर तुम्हाला दिवाळी पण नाही, मिक्स वाला चेंज होतो. रिमोट आहे ना त्याला. तर आता आम्ही तुळशीबागेत आलो. इथे कपडा घेतलाय. ओ बाबू झालं. सारंग ॲक्च्युली वैतागला आता. खूप वेळचं आम्ही बाहेरच आहे. सो सगळं सामान घेतलं आणि आता घरी जायला निघालो आहोत. अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलो. खूप जास्त थकायला झालं आहे. खूप गर्दी होती. मी काही जास्त शूट नाही केलं. थोडंफारच शूट केलं आणि आता निघालो आहोत घरी जायला. सो आता आम्ही आलो आहोत कॅफेमध्ये, जिथे आम्ही कायम यायचो, पॉकेट कॅफेला. आणि इथे ना पास्ता खूप छान मिळतो, व्हाईट सॉस पास्ता. तेच खायला आज आम्ही आलो आहे. आज जे काय करतात. हा झोपला होता, आत्ता उठला लगेच. ए शाडंग आम्हाला एखादी वस्तू भेटली खेळण्यात का झालं. ऑर्डर आलेली आहे. सारंगला खूप भूक लागली. फ्राईज सारंगसाठी ऑर्डर केले व्हाईट पास्ता आणि कोल्ड कॉफी. सारंगचं चाललंय देत दे हळू. हो हे पण देणार बाबा. चलो. सो जस्ट घरी पोचलो. खूप जास्त थकलो आहे आणि आम्ही काय काय शॉपिंग केली आहे, काय काय सामान घेतलं आहे डेकोरेशनचं, ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. सो वहिनीने मस्तपैकी पातोड्याचं कालवण केलेलं आहे. पातोडा आहेस ना गं? इथे मस्त इथे काळा रस्सा केलेला आहे. भाकरी केलेल्या आहेत आणि आम्हाला दोघांना ताट वाढून दिलेले. इथं सानू आणि सानूचा दादा मस्ती. कागद खातो. एक कागद सानू त्याला देऊ नको. चलो आता जेवते मस्तपैकी.